एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। मुंबई विमानतळावर प्रचंड गोंधळ पाहायला मिळतोय। मुंबईहून वाराणसी विमानाच्या दिरंगाईवरून हा गोंधळ झालाय। तब्बल 1 दिवस प्रवाशांचा खोळंबा आहे। मुंबई एअरपोर्टवर प्रचंड गोंधळ झाला असून काल मुंबईहून वाराणसीला जाणारी दुपारची फ्लाइट उशिरा असल्याचं स्पाइस जेट करून खरं तर सांगण्यात आलं होतं। त्यानंतर आज दुपारी 2:30 वाजता ही फ्लाइट रवाना होईल असं सांगितलं। मात्र ज्यावेळी प्रवासी पुन्हा एकदा स्पाइस जेटच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळी कर्मचाऱ्यांनी ही फ्लाइट 3:45 उड्डाण करेल असं सांगताच प्रवाशांचा राग अनावर झाला आणि खरं तर हा गोंधळ आता पाहायला मिळतोय। तब्बल एक संपूर्ण दिवस प्रवाशांचा खोळंबा झाल्यानं लहान मुलांचे देखील यामध्ये हाल झाल्याचे प्रवासी सांगतात। तर मुंबई एअरपोर्टवर एकच गोंधळ पाहायला मिळते। अनेक प्रवासी खरं तर काल दुपारपासून वाट बघतायत, या ठिकाणी अडकलेले आहेत। एक प्रवासी या गोंधळात अडकलेले आहेत, त्यांचं नाव आहे शाह हेमचंद, जी आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडले जात आहेत। शाहजी, स्वागत आहे लोकशाही मराठीवर। एकच गोंधळ आपल्याला खरं तर एअरपोर्टवर पाहायला मिळतोय, नेमकं काय घडलंय? आम्ही कालपासून स्पाइस जेट एअरप्लेनसाठी 2-2:30 वाजता आलेलो इथे। डिपोर्ट बोर्ड केलं आम्ही फ्लाइट, आणि फ्लाइटमध्ये एसी चालू नसल्यामुळे आणि दुसरे प्रॉब्लेम्स असल्यामुळे त्या लोकांनी आम्हाला परत 2 तास थांबून फ्लाइटच्या आत आम्हाला खाली उतरायला लावलं। आणि नंतर परत आम्ही तिथे थांबलो, हल्ला केला की बाबा हे का आम्हाला बाहेर काढतायत आणि ऑल दॅट। त्यानंतर त्यांनी रात्री 7 वाजता आम्हाला परत अरायव्हल वरून डिपार्चरला घेऊन रिबोर्ड केलं फ्लाइटमध्ये। परत तेच प्रोसिजर केली त्या लोकांनी आणि आम्हाला सांगितलं की बाबा आता तिथे विजिबिलिटी बनारसला नसल्यामुळे तुम्हाला हे फ्लाइट उतरावं लागेल। रात्री 3 वाजेपर्यंत आम्ही एअरपोर्टवरच होतो। भरपूर गोंधळ झाल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं इथे कोणी ग्राउंड स्टाफ नाही, काही नाही। आम्हाला इथे सिनियर सिटीजन मुलं सगळे लास्ट 35 इयर्स पासून बसले होते। त्या लोकांना एक रिक्वेस्ट केल्यानंतर आम्हाला त्यांनी अकोमोडेशन दिलेलं। आज सकाळी अश्युरन्स दिलं की तुमची आम्हाला फ्लाइट रिशेड्यूल करण्यात येणार। पण आताही रिशेड्यूल सांगितल्यानंतर 2 वाजता 2:50चं फ्लाइट होती, त्याला रिशेड्यूल करून आम्हाला आता परत रिशेड्यूलचे मेसेज येतात। 3:30चं रिशेड्यूल केलं, आताही सांगतात की ते फ्लाइट कॅलकटावरून येणार तेव्हा जाऊन तुम्हाला ते भेटेल। मुद्दा असा आहे की जर का हे फ्लाइट 4 वाजताचा अगोदर आम्हाला बोर्ड करायला दिलं नाही तर आमचं विजिबिलिटी परत वाराणसी म्हणजे बनारसला कमी झाल्यामुळे त्रास होईल आणि परत आम्हाला ते काढून टाकतील इथून। म्हणजे हे प्रोसेस, आणि इथे कोणी जबाबदारी घेण्यास तयार नाही। हे जे कर्मचारी आहेत हे नेमकं कारण काय सांगतायत फ्लाइट डिले होण्याचं? कर्मचारी फक्त सांगतात की आमच्याकडे टेक्निकल एरर झालेले फ्लाइटमुळे आमची फ्लाइट एकदम कमी यामध्ये चालली जाते। आमचं वेदरमुळे कॅन्सलेशन भरपूर झालेत, एकच कारण देत आहेत, दुसरं काहीच नाही। आणि एक दुसऱ्यांवरच रिझनिंग करून टाकतात, आमच्याकडे स्टाफ नाहीये, आमच्याकडे हे नाही, आमच्याकडे ते नाही। शाहजी, नॉर्मली अशा परिस्थितीत जी एअरलाइन्स असते ती जेवण किंवा इतर काही नुकसान भरपाई आहे ती देते। जेवण वगैरे असं काही पुरवलं गेलं होतं का एअरलाइन्स कडून? हो, जेवण म्हणजे बिर्याणी काय खायला दिलेलं आम्हाला काल, आम्हाला अकोमोडेशन पण नंतर, पण त्यासाठी आम्हाला इतकं झगडावं लागलं। 90 लोक होतो आम्ही, त्यापैकी कमीत कमी 20 ते 30 लोक तर रागवून कॅन्सलेशन करून निघून पण गेले। राहिलेले सगळ्यांना ज्यांना जायचंच आहे, स्टँडर्ड आहेत, सिनियर सिटीजन आहेत, मुलं आहेत, त्या लोकांनी सगळ्यांनी अकोमोडेशन घेतलं। पण त्या अकोमोडेशनसाठी पण आम्हाला तिथं झगडावं लागलं, तेव्हा जाऊन आम्हाला तिथे त्या लोकांनी अकोमोडेशन दिलं। जेवण आम्हाला तिथे प्रोव्हाइड केलं गेलं, त्याबद्दल काही वाद नाहीये। पण हे पण अश्युरन्स दिलं की नेक्स्ट डे तुम्हाला आम्ही फ्लाय करायला लावू। हे अश्युरन्स आम्हाला मेन पाहिजे, कारण की आम्हाला मेन पोचायचा मुद्दा आहे, खाणं पिणं तर राहिलं। शाहजी, शेवटचा प्रश्न, खरं तर गेल्या 2 महिन्यापासून आपण संपूर्ण देशातच प्रत्येक एअरपोर्टवर हे चित्र पाहतोय। अनेक फ्लाइट्स डिले होत आहेत, कॅन्सल होत आहेत। एव्हिएशन डिपार्टमेंटला लोकशाहीच्या माध्यमातून काय विनंती कराल? सर, तुम्ही कोणत्याही प्रकारचं ड्युटी मॅनेजरचा फोन नंबर आम्हाला प्रोव्हाइड करायला पाहिजे। ड्युटी मॅनेजर स्वतः इथे असायला पाहिजे आणि जबाबदारी घ्यायला पाहिजे। आम्हाला कोणीही इथे ड्युटी मॅनेजर किंवा कोणी फोन उचलत नाही। ग्राउंड स्टाफ फक्त हे सांगतात की आम्हाला जे इन्स्ट्रक्शन वरून आलेत हे आम्ही तुम्हाला सांगतोय। इथे कोणी माईक स्पीकर काही सांगून ओव्हरऑल क्राऊडला थंड करण्यामध्ये किंवा त्यांना प्रॉपर दिलासा देण्यासाठी पण उभं राहिलं नाहीये।
फक्त मॉब मध्ये ते लोक कॉर्नर मध्ये काही वेगवेगळे आणि दर एक मनुष्य काही निश्चित. वेगळंच रिझनिंग देतो, त्यामुळे एक पॅनिक सिच्युएशन क्रिएट होतं इथे. लोक आमचे क्राऊड मध्ये वेगवेगळे प्रकारचे असतात, कोणी शिव्या घालतात, कोणी मारपीट करू शकतात. आम्हाला ती पण भीती असते उद्या उठून असं होतं बरोबर, का मला पॅनिक सिच्युएशन खरं तर निर्माण होऊ शकते. आपला मुद्दा आमच्या लक्षात येतोय. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी. तर मुंबई विमानतळावर एकच प्रचंड गोंधळ पाहायला मिळतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.